खासदार सदाशिव लोखंडे यांनी अब्रू नुकसानीचा दावा करावाच अशी आमची पण भूमिका आहे। अन्यथा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन निवडणुकीतून माघार घ्यावी आणि शिर्डीकरांची माफी मागावी असे जाहीर आव्हान स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट आणि डॉक्टर भारत कर्डक यांनी पत्रकार परिषदेत दिले। दरम्यान या संदर्भात लोकसभेचे अध्यक्ष आणि राष्ट्रपती यांनी याबाबत तक्रार दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। शिर्डीला लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे आणि त्यांचा मुलगा प्रशांत लोखंडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अनुदान लाटल्याचे पत्रकार परिषद घेऊन मान्य केले। आता आमच्या इतर प्रश्नांचा खुलासा समोरासमोर युक्तिवाद करून करावा असे जाहीर आव्हान अनिल घनवट आणि नेवासा तालुका ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे प्रमुख डॉक्टर भारत कर्डक यांनी दिले। तसेच या विषयावर आपण कोर्टात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। राजकीय पदावर असल्याने निर्माण झालेल्या मगरुरीला न्यायालयीन आणि संवैधानिक मार्गाने आव्हान देऊन या देशात कायद्याचे राज्य असल्याचे आपण दाखवून देऊ। प्रभावशाली व्यक्तींच्या कंपन्यांना वेगळा न्याय आणि सामान्यांच्या कंपन्यांना वेगळा न्याय याची न्यायालयीन चौकशी होऊनच जावी हा आपला मुख्य मुद्दा असल्याचेही घनवट आणि कर्डक यांनी नमूद केले। पाहूया स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट आणि नेवासा तालुका ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे प्रमुख डॉक्टर भारत कर्डक यांची पत्रकार परिषद। आम्ही माफी मागावी तर आम्ही करतो अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे आमच्यावरती। ते आव्हान स्वीकारण्यासाठी आम्ही प्रेस घेतोय आणि आणखी काही नवीन गोष्टी आमच्या हाती लागल्या तेही जनतेसमोर आल्या पाहिजेत हा याचा हेतू आहे। इथलं जनतेचा आणि पत्रकारांचा आग्रह होता की हे अहमदनगरशी रिलेटेड मॅटर आहे म्हणून हे नगरमध्येच घ्यावे म्हणून आम्ही पुण्यामध्ये पहिल्यांदा घेण्याचा हेतू असा होता की हा तसा तर नॅशनल लेवलचा विषय। या पद्धतीने जे अनुदान लाटण्याचा कार्यक्रम हे फक्त सदाशिव लोखंडेच दोषी असं नाही, बरेचसे प्रभावशाली व्यक्ती आहेत, ते आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, त्यांचे सहकारी असतील, यांनी अशा पदाचा गैरवापर करून त्यांनी अशी अनुदानं लाटलेली आहेत जी शेतकऱ्यांच्या पदरात पडायला पाहिजे होती। त्यांना शेतकरी जे सामान्य शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या काढल्या त्यांना याचा लाभ मिळायला पाहिजे होता, तो लाभ त्यांना मिळाला नाही। आमदार खासदार मंत्र्यांनी त्यांच्या प्रोड्युसर कंपन्या काढून त्यांच्या कुटुंबियांच्या प्रोड्युसर कंपन्या काढून हे सगळं अनुदान लाटलेलं आहे। खासदार सदाशिव लोखंडे हे फक्त एक सॅम्पल पीस आहे की अशा पद्धतीने झालेलं आहे। की मागणी ही आहे की सर्वच हे अनुदान वितरणाची चौकशी व्हावी आणि याचे नेमके लाभार्थी कोण कोण आहेत हे जनतेसमोर यावं आणि यांनी हा लाभ घेतल्यानंतर काय काय केलं। यांनी आता खासदार सदाशिव लोखंडेंच्या या कंपनीने त्यांच्या कुटुंबाच्या कंपनीने 32 कोटीचं कर्ज घेतलं, त्याच्यामध्ये 16 कोटी रुपयाचं थेट त्यांना अनुदान मिळालेलं आहे। मग आता त्याला 3 वर्ष होत आली तर याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काय फायदा झाला, किती फायदा झाला हे ते जर म्हणत होते त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, ते म्हटले की आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी हे कर्ज काढलं। तर शेतकऱ्यांचं हित काय झालं नेमकं, आज त्यांचे जे काय गोडाऊन्स आहेत तिथे किती कांदा साठवला गेला, त्यांच्या कांदा साठवल्यामुळे शेतकऱ्यांना किती कोटी रुपयाचा फायदा झाला। त्यांनी प्रोसेसिंग कंपनी काढली खर्ड्याला, त्याच्यामध्ये कांद्याचं निर्जलीकरण केलं, तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना किती फायदा झाला हे उघड व्हायला पाहिजे। जर शेतकऱ्यांचा याच्यामध्ये काही फायदाच होणार नसेल आणि त्याच्यातून झालेल्या नफ्यातून एखाद्या खासदाराच्या कुटुंबाचं, मंत्र्यांच्या कुटुंबाचं जर भलं होत असेल तर हा विषय अतिशय गंभीर आहे। हा तुमच्यासारख्या टॅक्स पेअरचा जो करदाते आहेत यांच्या कष्टाच्या पैशातून जो निधी जमा होतो याच्यातून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी हे अनुदान दिलं जातं, तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा तर नाहीच नाही, हे टॅक्स पेअरच्या करदात्यांचं नुकसान आहे याच्यामध्ये। तर अशा पद्धतीने दोन्हीकडनं लूट करून काही प्रभावशाली व्यक्तीच जर अशा योजनांचा लाभ घेत असतील तर याला कुठेतरी प्रतिबंध झाला पाहिजे। तर याच्यासाठी आमची ही धडपड आहे। फक्त खासदार सदाशिव लोखंडेच नाही, याची जर चौकशी झाली तर महाराष्ट्रातून 100 प्रभावशाली व्यक्ती आमच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा करण्यास पुढे येतील, तो त्यांनी करावा अशी आमची अपेक्षा आहे याच्यामध्ये। दुसरी गोष्ट अशी की त्यांनी आणखी एक म्हटलं की आम्ही चपटी न देता 5 वेळा जनतेने आम्हाला निवडून दिलेले,
हे स्पष्ट आहे की याच्यामध्ये जनता यांच्यावरती किती प्रेम करते. काही अपेक्षा न करता यांना मतदान करून 5 वेळा सत्तेमध्ये पाठवलं आणि सत्तेमध्ये गेल्यानंतर यांनी काय केलं की यांनी फक्त स्वतःची घरं भरली. खासदार सदाशिव लोखंडे यांनी जनतेची माफी मागायला हवी की आम्ही तुमच्यासाठी काही केलं नाही आणि पुन्हा एकदा ते रिंगणामध्ये उतरत आहेत मतं मागण्यासाठी. कशासाठी केलं? आणखी त्याच्याबरोबर त्यांनी आणखी काही स्मार्ट योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी काही प्रोड्युसर कंपन्या स्थापन केल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन. मग या कार्यकर्त्यांना घेऊन केलेल्या कंपन्यांना तुम्ही एखादी योजना का नाही दिली? त्याच्यामध्ये त्यांना कर्ज मिळवून अनुदान का मिळवू दिलं नाही? आणि त्यांचं हे जर म्हणणं असेल की कुणी बी कंपनी स्थापन करू शकतं, कर्ज काढू शकतं, ही गोष्ट खरी आहे. परंतु ज्या वेळेला एखाद्या अनुदानाचा विषय येतो त्यावेळेला सबसिडी ही लिंक केलेली असते त्या योजनेला. त्यावेळेला नाबार्डचे जे काय नॉर्म्स आहेत की कोणाच्याही वैयक्तिक फायद्यासाठी हे अनुदान जाऊ नये याच्या सरकारचे काहीतरी त्याच्यामध्ये गाईडलाईन्स आहेत, त्याच्या मार्गदर्शक तत्व आहेत. त्याचं उल्लंघन होत असेल तर ही बाब गंभीर नाही का? काय हे फक्त आमदार खासदारांच्याच भल्यासाठी आपण सगळ्यांनी कष्ट करायचा, कर भरायचा आणि यांनी लुटायचं? तर हा प्रकार थांबावा हा आमचा याच्यामधला वैयक्तिक हेतू आहे. वैयक्तिक खासदार लोखंडे साहेबांशी आमचा काही वैर नाही आहे. माझ्या आयुष्यात त्यांची भेटही झालेली नाही आहे आणि आमचं त्यांच्याकडे काही देणं घेणं नाही आहे. मी त्यांच्या मतदारसंघातला सुद्धा नाही आहे. कर्डक साहेब त्यांच्या मतदारसंघातले, त्यांचे मतदार आहेत, त्यांना मतदान केलेलं आहे त्यांनी 2 वेळा. परंतु कर्डक साहेबांची सुद्धा एक शेतकरी उत्पादक कंपनी आहे. त्यांनी आणखी काही कंपन्या स्थापन करायला मदत केलेली आहे. याच्यापैकी कोणत्याही कंपनीला अशा पद्धतीने कर्ज मिळालेलं नाही किंवा अशा पद्धतीने अनुदान मिळालेलं नाही. जे कारणं त्यांना सांगितले गेले की तुमच्या याच्यामध्ये हे अपूर्तता आहे, हे तुमचं व्यवस्थित नाही आहे, तुमच्या टर्नओव्हर नाही आहे, तुमच्या कंपनीला फायदा दिसला पाहिजे, तुमचं हे प्रोजेक्ट फिजिबल दिसत नाही, तुमचे नॉन ॲग्रिकल्चर ॲसेट आम्हाला 1.5 पट पाहिजे. हे सगळे जे नियम बाकीच्या कंपन्यांना लावले जातात ते यांच्या कंपनीला का लावले गेले नाहीत हा आमचा खरा प्रश्न आहे. मग हे जर का झालं असेल तर यांनी आपल्या खासदार पदाचा गैरवापर करून जी कोणची बँक यांना फायनान्स करणारी असेल त्यांच्यावरती दबाव आणून यांनी हे अनुदान लाटलेले असा आमचा स्पष्ट आरोप आहे. हा आरोप ते खोडून काढत असतील तर आम्ही माफी मागायला तयार आहे. आणखी जे काही त्याच्यामध्ये नॉर्म्स आहेत, त्यांचे टर्नओव्हरचे नॉर्म्स असतील, त्यांचे प्रॉफिटेबिलिटीचे नॉर्म्स असतील, हे जर ते व्यवस्थित आहेत असं दाखवत असेल तर आम्ही जाहीर माफी मागायला तयार आहोत. परंतु हे जर नसतील, हे जर त्यांनी नियमांचं उल्लंघन केलेले असं जर असेल तर खासदार लोखंडे साहेबांनी शिर्डी मतदारसंघातल्या जनतेची माफी मागितली पाहिजे. आमच्यावर तुम्हाला आबरू नुकसानीचा दावा करायचा असेल तर जरूर करा, आम्ही ते फेस करायला तयार आहोत. उलट आम्ही वाट पाहत आहोत. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी तिथं न्यायालयात होईल. परंतु अशा पद्धतीने जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी असलेला जनतेचा पैसा लुटणारे जे काही लोखंडे साहेबांसारखे आणखी प्रभावशाली व्यक्ती असतील या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे कोणत्या बँकेने यांना फायनान्स केला हे कुठंच दिसत नाही कागदपत्रांमध्ये. कोणती अशी बँक आहे की 6 वर्ष तुमचा टर्नओव्हर 0 आहे, तुमच्या कंपनीचं बॅलन्स शीट मायनसमध्ये, तरीसुद्धा 32 कोटी रुपयाचं कर्ज तुम्हाला ती देऊ करते. त्याच्यामध्ये 16 लाख रुपये सबसिडी तुम्हाला मिळते. 16 कोटी रुपयाची सबसिडी तुम्हाला मिळते. जर एखादी माझ्यासारख्याची प्रोड्युसर कंपनी असेल आणि बँकेमध्ये मी गेलो, मला 1 कोटीचं कर्ज पाहिजे असेल तर ते मला म्हणते तुमचं कमीत कमी 1.5 कोटी रुपयाचे ॲसेट पाहिजेत आमच्याकडे गहाण, तर तुम्हाला कर्ज देऊ. तो नियम यांच्या बाबतीमध्ये पाळला का? तुमच्या मागच्या 3 वर्षामध्ये तुमच्या कंपनीला किती फायदा झाला हे आम्हाला दिसलं पाहिजे. तुम्ही आमच्याकडनं घेतलेलं कर्ज फेडू शकाल का नाही हे कुठंतरी रिफ्लेक्ट झालं पाहिजे. मग यांच्या बाबतीमध्ये हे नियम का डावलले गेले? त्याला एकच कारण आहे की लोखंडे साहेब खासदार आहेत आणि त्यांच्या खासदारकीचा दुरुपयोग करून त्यांनी बँकिंग व्यवस्थेवरती दबाव आणून हे सगळं केलेलं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि याच्याबद्दलची जी काही डिटेल माहिती आहे, टेक्निकल माहिती आहे
ते डॉक्टर कर्डक यांनी बऱ्याच दिवसापासून यांच्यावरती बऱ्यापैकी रिसर्च केलेला आहे आणि त्यांनी याबाबतचे पुढचे काही बारकावे आहेत या व्यवहारातील ते त्यांनी सांगावं असं मी त्यांना विनंती करतो. आणि आम्ही जेव्हा बँकेकडे गेलो की नाबार्डच्या माध्यमातून आम्हाला 1 कोटीचं विनातारण कर्ज द्या, त्यावेळेस आम्हाला बँकेनं सांगितलं की तुम्ही अगोदर त्या 512 लोकांचं खातं आमच्याकडे उघडा, त्यांचा 1 वर्ष व्यवहार होऊ द्या, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये कर्ज देऊ, मग ते तुम्ही फेडा आणि त्याच्यानंतर आम्ही तुमचं 50 लाखासाठी किंवा 1 कोटीसाठी विचार करू. जर सर्वसामान्य माणसाच्या कंपन्यांना तुम्ही अशा प्रकारचे नियम लावता तर प्रभावशाली व्यक्तीच्या कंपनीला एका रात्रीत उठून 32 कोटीचं कर्ज देणारी बँक कोणती? हे नियमाचं उल्लंघन आहे आणि इथं कुणीतरी खासदार म्हणून यांचा प्रभाव पडलेला आहे असं आमचं मत आहे. खासदार लोखंडे साहेबांनी आणि त्यांच्या चिरंजीवांनी काल असं सांगितलं की आम्ही हे सगळं शेतकऱ्यांसाठी केलं. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी असंही सांगितलं की आम्ही आमची खासगी मालमत्ता तिथं तारण देऊ. आम्हाला आनंद आहे की तुमच्याकडं चंबूरला मैत्री पार्कमध्ये आणि पवईला हिरनंदानी गार्डनमध्ये संपत्ती आहे. तुम्ही अगदी दुबईला बुर्ज खलिफामध्ये संपत्ती घ्या किंवा न्यूयॉर्कला मॅनहॅटनमध्ये घ्या, आम्हाला तुमच्याबद्दल आनंदच. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांची अशा मोठ्या ठिकाणी संपत्ती नाही त्यांना तुमच्या बँका मदत करणार आहेत का नाही? कारण आमचा स्वतःचा अनुभव असा आहे की शेतकरी उत्पादक कंपनीला जर कृषी आधारित प्रक्रियेसाठी कर्ज पाहिजे असेल तर त्याच्यासाठी नॉन ॲग्रिकल्चर तारण कशासाठी मागितलं जातं आणि मग फक्त धनदांडग्या आणि प्रभावशाली व्यक्तींनाच तुम्ही कृषी कर्ज देणार आहेत का? कृषी प्रक्रिया उद्योग देणार आहेत का? आमच्यासारख्या सामान्य माणसांनी व्यवसाय करायचा नाही. प्रशांत लोखंडे यांनी म्हटलं की राजकारणाच्या मुलांनी व्यवसाय करू नये का? अवश्य करावा, परंतु त्यांनी राजकारणाचा धंदा करू नये असं आमचं स्पष्ट मत आहे. कारण जर समजा तुम्ही अशा प्रकारे तुमच्या पदाचा, तुमच्या वडिलांच्या पदाचा गैरवापर करून प्रचंड प्रमाणामध्ये निधी घेणार असाल तर आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या हाती काही लागणार नाही. त्यांनी असंही म्हटलं की यांना स्मार्टमध्ये कुठला प्रोजेक्ट मिळाला नाही म्हणून हे असं करतात. त्यांना माझी ओळख तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. मी डॉक्टर भारत कर्डक, मी नेवाशाचा आहे, तुमचा मतदार आहे म्हणजे खासदार लोखंडे साहेबांचा, आणि मी PhD होल्डर आहे. ग्रामीण भाषेमध्ये मी डबल PhD ऑर्गॅनिक केमिस्ट्री मी 5 वर्ष स्पेनमध्ये राहिलेलो आहे, 2 वर्ष मी ऑस्ट्रेलियामध्ये राहिलेलो आहे आणि संशोधन हा माझा मूळ पिंड आहे. त्यामुळे त्यांनी जेव्हा काल सांगितलं की तुम्ही माहिती घेऊन बोला तर माझ्या संशोधन जागा झाला आणि मी काही माहिती घेतली. तुम्हाला जी प्रेस नोट दिली त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की 2005 साली स्थापन झालेल्या कंपनीमध्ये प्रशांत लोखंडे हे संचालकच नव्हते, त्यावेळेस वेगळेच संचालक होते आणि मग 5 पासून सुरू झालेली कंपनी तुम्ही 24 पर्यंत चालवली. त्यात मध्ये जवळपास 10 वर्ष त्या कंपनीमध्ये कुठले व्यवहार नाही. त्यातल्या 5 वर्षाची माहिती माझ्याकडे आहे आणि त्या 5 वर्षात तुमची शून्य उलाढाल. अशा शून्य उलाढाल असणाऱ्या कंपनीला तुम्ही 32 कोटीचं कर्ज अचानक दिलेलं आहे आणि हे नियम बाह्य आहे असं आमचं मत आहे. त्यांनी असंही म्हटलं की आम्ही शेतकऱ्यांसाठी शिर्डी मतदारसंघामध्ये जागा नव्हती म्हणून आम्ही जामखेडला प्रकल्प नेला. मी नेवाशाचा आहे, माझ्या घराच्या जवळच त्यांच्या लोखंडे साहेबांनी एक शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्थापन केल्या. 10 शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांनी आमच्या मतदारसंघामध्ये स्थापन केल्या. तिची 1 एकर जागा आमच्या नेवासा फाट्याजवळ आहे. शिर्डी मतदारसंघामध्ये श्रीरामपूरची MIDC आणि पांढरीपूरची MIDC इथे हजारो एकर जमीन अजून खाली आहे. शेकडो प्लॉट तिथे रिकामे आहेत. त्या भागातल्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करायला हे खासदार लोखंडे साहेबांचं कर्तव्य होतं. परंतु मतदारसंघासाठी काम करण्याऐवजी फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी ते काम करतायत असं दिसून येतं आणि कालच्या पत्रकार परिषद पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की ज्या गोष्टीची आपल्याला लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटतोय असा एक चित्रपटामधला डायलॉग होता. तो चित्रपटातला डायलॉग मला काल आठवला. कारण तुम्हाला निवडून दिला आम्ही कशासाठी? मतदारसंघाचा विकास करण्यासाठी, आणि तुम्ही करताय काय? तुमच्या स्वतःच्या कुटुंबाचा विकास करताय असं दिसतंय. त्यानंतर मानहानीच्या दाव्याकडे येतो. त्यांनी मानहानीचा दावा दाखल करू असं म्हटलं. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही मानहानीचा दावा निश्चितपणे दाखल करावा. मी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर अण्णांच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी आहे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक बापाला सोडून, आणि त्यामुळं अशा प्रकारचे धमक्या देण्याचं काम त्यांनी करू नये. त्यांच्या मतदाराला तरी त्यांनी धमक्या देऊ नये किमान पक्ष. आणि पुढे जाऊन सांगेल की मी प्रवरेचा विद्यार्थी आहे. ज्या लोकांना सत्तेचा माज येतो, पैशाचा माज येतो, अशा लोकांचा माज उतरवायचा कसा हे प्रवरेच्या विद्यार्थ्यांना शिकवायची गरज नसते.
ते त्यांना चांगलं माहीत असतं. मानहानीच्या मुद्द्यामध्ये माझं माननीय प्रशांत लोखंडे यांना फक्त एकच सांगणं आहे. काल त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एक मुद्दा उपस्थित केला की ते बी ग्रेडचा कांदा घेतात आणि त्याचे फ्लेक्स बनवतात. मुळात ह्या योजनेचं जे उद्दिष्ट होतं त्या मूळ उद्दिष्टामध्ये बी ग्रेडचा कांदा घेणं आणि प्रक्रिया करणं हे उद्दिष्ट नाहीये. या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा आणि त्यासाठी स्टोरेज फॅसिलिटी चांगली असावी हा त्याचा उद्देश होता. आणि त्याच्या पुढे जाऊन प्रशांत लोखंडे असं म्हटले त्या पत्रकार परिषदेमध्ये की बी ग्रेडचा कांदा घेतो आणि त्याचे फ्लेक्स बनवून आम्ही सुहाना मसाला सारख्या कंपन्यांना देतो. माझं प्रशांतजींना सांगणं आहे की महोदय, तुम्ही जेव्हा व्यवसाय करता तेव्हा तुमची व्यावसायिक कृती ही जपून ठेवली पाहिजे. कारण उद्या जर तुमच्या त्या पत्रकार परिषदेचा बाईट कुणी कट केला आणि सुहानाचे मालक माननीय चोरडिया साहेबांना पाठवला की तुम्ही सुहानाला बी ग्रेडचा माल पाठवता, तर तुमचं कॉन्ट्रॅक्ट रद्द होईल आणि तुमच्यावर मानहानीचा दावा दाखल होईल. कारण का सुहाना कंपनी कोट्यवधी रुपये खर्च करून त्यांच्या ग्राहकांना सांगते की आम्ही तुम्हाला जगातलं सगळ्यात एक नंबरचा माल आणून देतो आणि इथं त्यांचे पुरवठादार काय सांगतात, आम्ही यांना बी ग्रेडचा माल देतो. म्हणजे मानहानीचा दावा आमच्यावर नाही दाखल होणार, मानहानीचा दावा तुमच्यावर दाखल होईल. त्यामुळं व्यवसाय करताना मगरुरी, आपले वडील कोणीतरी राजकारणात आहेत आणि आपण काहीही करू शकतो हा सगळा अहमभाव आपल्याला बाजूला ठेवावा लागतो आणि त्यानंतरच व्यावसायिक पद्धतीने व्यवसाय करावा लागतो. परंतु 6 वर्षे शून्य उलाढाल असणाऱ्या कंपनीचा संचालक एका रात्रीत 32 कोटीचं कर्ज घेतो, 16 कोटीचं अनुदान घेतो आणि ते केवळ आणि केवळ त्याच्या वडिलांच्या प्रभावामुळे घेतो आणि म्हणून ही मगरुरी येते असं आमचं मत आहे, प्रथमदर्शनी आमचं मत आहे. आणि म्हणून व्यावसायिक म्हणून त्यांना सल्ला आहे की आपण जेव्हा बोलता तेव्हा तांत्रिकदृष्ट्या थोडंसं तारतम्य बाळगून आपण बोललं पाहिजे. आणि म्हणून या सर्व प्रकारामध्ये आम्ही महामहिम राष्ट्रपती सौ द्रौपदी मुर्मू आणि सध्याचे विद्यमान लोकसभा अध्यक्ष माननीय ओम बिर्ला साहेब यांच्या कार्यालयाला पत्रव्यवहार केलेला आहे. माननीय लोखंडे साहेब यांची खासदारकी जर त्यांनी अशा प्रकारे पदाचा दुरुपयोग करून अनुदान लाटला असेल तर ती रद्द व्हावी आणि तांत्रिकदृष्ट्या तरी किमान रद्द व्हावी. कारण आम्हाला बऱ्याच जणांनी विचारलं की आता तर खासदारकी संपली, परंतु सर्वसामान्य जनतेतून दबाव आल्यामुळं तांत्रिकदृष्ट्या का होईना अशा प्रकारच्या प्रभावशाली व्यक्तींना सिंबॉलिक पद्धतीनं का होईना कुठंतरी त्यांचं गर्वहरण झालं पाहिजे, म्हणून त्यांची खासदारकी रद्द करा अशी आमची मागणी आहे. बाकी त्यांना पुढच्या निवडणुकीला शुभेच्छा आहेत. ते लोकसभेचे आत्ताचे उमेदवार आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्या सगळ्यांनी त्यांच्याबद्दल विचार करावा अशी पण विनंती आम्ही या ठिकाणी करतो आणि थांबतो. त्या जे अनुदान जिम्मेदार असतील ना, आता त्या ह्या होत योजने असेल ना, म्हणजे अनुदान दिल्यानंतर ते त्यांनी तो उपक्रम राबवलाय का काय, त्यांनी जे काय नॉर्म्स दिले ते पूर्ण केले ते तपासणी तर कोणीतरी करत असेल ना. आता यांनी काय सांगितलं, कालच्या पत्रकार परिषदेचे जर बारकाईनं अभ्यास केला तर यांनी सांगितलं की आम्ही एका वेगळ्या योजनेतून कर्ज घेतलेलं आहे आणि त्या योजनेमध्ये हे कोणाचेच निकष लागू होत नाही. म्हणून आमची अशी मागणी आहे की या संपूर्ण योजनेची एक चौकशी झाली पाहिजे की जर कृषी विभाग, नाबार्ड किंवा तत्सम यंत्रणा ज्या आहेत जिल्ह्यातल्या त्यांचं जर कुणाचाच यांच्यावर अंकुश नाही तर मग अशी कोणती योजना तयार केली गेली की बुवा या खासदार महोदय या तुम्हाला आम्ही अनुदान देतो आणि घेऊन जा हे 16 कोटी रुपये. ते 32 कोटीचं जे अनुदान मिळालंय ते नेमकं कशावर मिळालंय त्यांना, म्हणजे सॉरी कर्ज कशावर घेतलं त्यांनी, कुठं तुम्हाला मिळालं? कांदा या पिकावर प्रक्रिया करणं, कांदा या पिकाचं स्टोरेज करणं आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव देणं. ते नाही तुम्हाला तो आकडा कुठं कळाला की इथे 32 कोटी जमा झाले त्यांच्या मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या वेबसाईटवर काही माहिती उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये त्यांना 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत 11 कोटी 20 लाख रुपये त्यांच्या खात्यात वर्ग झाल्याची माहिती आणि त्याचा तक्ता तुम्हाला प्रेस नोट सोबत मी दिलेला आहे. या योजनेला म्हणजे सबसिडी आहे का? त्या योजनेला संपूर्ण 50% सबसिडी आहे. 32 कोटीचं कर्ज घेतलं तर तुम्हाला 16 कोटी रुपयापर्यंतची सबसिडी त्याच्यामधून मिळणार आहे. त्यांच्या संदर्भात तुम्ही काय पुढचे पाऊल काय? आम्ही पाऊल उचललेलं आहे. माननीय लोकसभा अध्यक्ष आणि माननीय राष्ट्रपतीजी यांना आम्ही पत्र पाठवून या संपूर्ण प्रकाराची चौकशीची मागणी केलेली आहे. नाही इथं महाराष्ट्रामध्ये लोकसभा अध्यक्षांचे कार्यकाळ संपल्यात जमत आहे आणि राष्ट्रपतींकडे लाखोनी अर्ज येतात. त्यामुळे संवैधानिक मार्गाने आम्हाला जे उपलब्ध आहे आणि जे आम्हाला प्रथम दर्शनी दिसतं आम्ही तेच मार्ग वापरतो. सामान्य माणूस आहोत
संविधानाच्या आधारेच आम्ही लढाई करणार आहोत. ज्या मंत्रालयाअंतर्गत हे खातं आहे, ज्या खात्यातून ते अनुदान वर्ग झालं, तिथले काही सचिव इम्प्लिमेंट करणारे अधिकारी वगैरे त्यांच्याकडे असे त्याची एक कायदेशीर संपूर्ण process- लिस्ट मला मिळालेली आहे की ज्या ठिकाणी ज्यांचे मिनिट्स ऑफ मीटिंगची प्रत आहे माझ्याकडे, ज्या मीटिंगमध्ये यांना हा कर्ज प्रकरण मंजूर झालं, मी त्या सर्वांना ईमेल करतोय. नाही, पण महाराष्ट्रामध्ये याच्यावर कुणाचंच कंट्रोल नाही का? असं महाराष्ट्रात प्रथमदर्शनी तरी दिसतंय की मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग कडून हे आलेली योजना आहे आणि मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगचं हे केंद्रीय यंत्रणा असल्यामुळं महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्यावर काही थेट अंकुश आहे असं वाटत नाही. आणि त्याच्यामुळेच कदाचित असं झालंय की 2020 साली हा प्रोजेक्ट मंजूर झाला, आज 2024 4 वर्ष झाले. यांनी कालच्या पत्रकार परिषदेत असं म्हटलं की आम्ही अजून हा प्रोजेक्ट करणार आहोत, परंतु गेल्या 4 वर्षामध्ये तिकडे 20,000 कोटी रुपयाची संसद बांधून झाली, 1,000 कोटी रुपयाचं राम मंदिर बांधून झालं आणि तुम्हाला इथं 32 कोटीचं एक कांद्याची चाळ बांधता येईल. म्हणजे तुमचा वेग आणि देशाच्या प्रगतीचा वेग याच्यामध्ये खूप तफावत आहे. दुसरं कांद्याच्या चाळीसाठीच ते कर्ज आहे का? हे कांद्याची चाळ आणि कांदा साठवणुकीसाठीच्या अत्याधुनिक योजना याच्यासाठीचं हे कर्ज आहे. 1,000 टनी चालू ना? नाही, हे आता किती टनी बांधायचं हे त्यांनी आणि त्यांच्या बँकेने किती कर्ज दिलंय तुम्ही अजून एक त्यांना. आता मंजूर कधी झाले हे कर्ज? 2020 साली जुलै 2020 त्यांनी अजून 10 कंपन्या काढल्या. त्यांनी अजून बाकीच्या ज्या 10 10 कंपन्या आहेत त्याच्यात असं काही घोटाळा आहे का? नाही, त्या कंपन्याबद्दल घोटाळा आहे की नाही आहे त्याचा तपास करायला लागेल. कारण आम्ही काय खासदार लोखंडे यांना वैयक्तिकरित्या अडचणीत आणावं अशा हेतून हे काम हातात घेतलं नव्हतं. आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्यांना येणाऱ्या अडचणी या विषयात रिसर्च करत असताना आम्हाला ही केस सापडली आणि याच्यामध्ये तुम्ही त्या 10 कंपन्यांचा उल्लेख केला म्हणून सांगतो. या 10 कंपन्यांचे जे संचालक आहेत, या कंपन्यांच्या संचालकापैकी काही लोकांचे मला काल परवा फोन आले की महोदय आमचं नाव याच्यात आहे का? म्हटलं तुमचं नाव कंपनीचं संचालक म्हणून आहे, परंतु जेव्हा 16 कोटी रुपयाचं अनुदान घ्यायचं होतं तेव्हा माननीय खासदार साहेबांनी फक्त स्वतःच्याच कंपनीचं नाव पुढे केलं आणि त्यामुळे ते सगळं अनुदान त्यांची मुलं, सुना आणि पत्नी संचालक असणाऱ्या कंपनीला मिळाले. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला काही मिळणार नाही. हे जी योजना आहे ना ती शेतकऱ्यांसाठी काढलेली कंपनीवर, त्याच्यामध्ये कंपनीने किती शेतकरी घेतले याची माहिती आहे का तुमच्याकडे? आता सध्या कंपनीचे जे डॉक्युमेंट आपल्याकडे आहे त्यानुसार फक्त खासदार लोखंडे साहेबांच्या कुटुंबातले 10 लोक या कंपनीमध्ये आहेत, इतर कुठलेही सभासद या कंपनीमध्ये नाही. ते तुम्ही मंजूर केलं, ज्याने कुठल्या कमिटीने ते मंजूर केलं असे सांगताय, मग ते कमिटी कोण आहे? ती त्या याची मिनिस्ट्रीचे जे सचिव आहेत, उपसचिव आहेत, किती लोकांची कमिटी आहे? ती एक 7-8 लोकांची कमिटी आहे. त्याचं कागद मला कालच मिळालंय, त्यामुळे त्यांना आता आम्ही हे सगळं पाठवणार आहोत. तिकडं डायरेक्ट जातं तर म्हणजे राज्य पातळीवर कोणीतरी रेकमेंड करत असेल ना ते? त्याची माहिती घेतोय, कारण सध्या तरी अशी परिस्थिती आहे की हे सगळं फक्त मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्याकडनं चालतं. महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याचशा कंपन्या स्थापन झाल्या, त्याच्यामध्ये माझी स्वतःची कंपनी मी शेतकरी कंपनी उभा केली. बरोबर. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ते प्राधान्य आहे. ज्यावेळेस त्याच्यामध्ये जे अनुदान दिले गेले त्याच्यामध्ये महाराष्ट्र 50% आणि केंद्र सरकार 50% असेल. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट आहे, मग त्याच्यामध्ये गटशेती आहे, त्याच्यामध्ये गाळमेळ आहे, असं त्यांनी प्रोजेक्ट दाखवलं काय त्याच्यामध्ये? आता ही जी योजना होती या योजनेमध्ये 2 टप्पे होते. ही मिशन ऑपरेशन ग्रीन नावाची योजना टोमॅटो, बटाटा आणि कांदा या 3 पिकांसाठी होती. त्यापैकी कांदा या पिकासाठीचं प्रोजेक्ट हे खासदार लोखंडे साहेबांनी घेतलेलं आहे आणि यांनी डायरेक्ट कोल्ड स्टोरेज बांधायला सुरुवात केलेली आहे. आता कांदा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवणारे किती शेतकरी आहेत? खूप कमी शेतकरी. कांदा हा चाळीमध्ये ठेवला जातो, कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्याची प्रक्रिया नंतर होते. कारण लाखो टन कांदा पिकवला जातो आणि लाखो टन कांदा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला जाऊ शकत नाही, कारण तेवढ्या फॅसिलिटीज आपल्याकडे अद्याप नाही. आणि म्हणून आधुनिक पद्धतीचं कांदा चाळ आणि त्याची कांद्याची वाहतूक याच्यासाठी अनुदान होतं. त्यांनी काल जी आकडेवारी दिली की आम्ही 800 टन कांदा खरेदी केला. 800 टन कांदा तुम्ही 4 रुपये किलोनी खरेदी केला म्हणजे सगळा 32 लाखाचा कांदा खरेदी केला. मग 32 लाखाचा कांदा आणि 32 कोटीचं प्रोजेक्ट याचं काही तारतम्य होत नाही. त्यांनी दुसरा उल्लेख केला, नाफेडच्या माध्यमातून आम्ही कांदा खरेदी केली. नाफेड ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे. सरकारसाठी बफर स्टॉक तयार करणं आणि त्यासाठी लाखो टन कांदा खरेदी करणं हे नाफेडचं स्वतंत्रपणे काम आहे आणि त्यासाठीचे पैसे हे वेगळ्या योजनेतून दिले जातात. त्यामुळं त्यांची आकडेवारी सांगून तुम्ही आमच्या डोळ्यात धूळफेक करू नका. पहिली गोष्ट, जर तुम्ही प्रोड्युसर कंपनी आहे की नाही हे सांगून तुम्ही शासकीय यंत्रणेला आणि जनतेला धूळफेक केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही कर्ज प्रकरणामध्ये अचानक एक
कंपनी उठून उभा राहते आणि 32 कोटीचं कर्ज घेते, हा चमत्कार करून दाखवलेला आहे. आणि त्यानंतर आता तुम्ही परत म्हणता की ना फेडणं जे केलं ते आम्हीच केलेलं आहे. तर हे तुमचं सांगणं आणि एक्सप्लेनेशन हे संपूर्णतः फॅक्टशी विसंगत आहे असं आमचं मत आहे. ही कंपनी प्रत्यक्ष अस्तित्वात आहे का फक्त कागदोपत्रीच आहे? त्या कंपनीचं नाव काय आहे लोखंडेंच्या? 2005 साली स्थापन झालेली खेमानंद दूध आणि कृषी उत्पादक कंपनी ही 2005 साली स्थापन झाली. त्यांनी काही वर्षे जामखेड परिसरामध्ये दुधाचा व्यवसाय केला असा त्यांचा दावा आहे. त्यानंतर ही कंपनी बंद अवस्थेत गेली, तरी देखील कागदोपत्री ती कंपनी चालू ठेवली गेली. आणि 5 वर्ष कुठलेही व्यवहार नसलेली कंपनी तुम्ही फक्त चालू ठेवताय, म्हणजे ही कंपनी शेल कंपनी आहे का, असा एक प्रश्न येतो ना. म्हणजे ज्यावेळेस एखादा ग्रामीण भागामध्ये ज्याला म्हणतात टाऊक दिसला की कंपनी चालू करायची, कागदपत्र रंगवायचे, अनुदान घ्यायचं, कंपनी परत स्लिपिंग मोडमध्ये ठेवायची. असे काही प्रकार यांच्या कंपनीतून झालेत का? कारण याचं कारण असं आहे सर की यांनी 10 कंपन्या स्थापन केल्या, त्यात आमच्या नेवासा तालुक्यात एक कंपनी आहे. परंतु ज्यावेळेस अनुदानाची वेळ आली त्यावेळेस यांना त्यांची स्वतःची कंपनी आठवली, त्यावेळेस इतर शेतकऱ्यांची कंपनी नाही आठवली. म्हणून आम्हाला हा जो आमचा आरोप आहे की तुम्ही जनतेसाठी काम करताय की तुम्ही फक्त कुटुंबासाठी काम करताय. म्हणजे तिकडे मोदी साहेब सांगतात सबका साथ सबका विकास, आणि इकडे साहेब म्हणतात खासदार साहेब माझं कुटुंब माझाच विकास. हे चालणार नाही. 2020 साली मंजूर झालं, त्याच्यानंतर तुम्हाला 24ला माहिती मिळाली आणि तुम्ही त्याचा फॉलोअप केला. म्हणजे इलेक्शन आलंय असं योगायोग घेऊन आलाय काय? आता याच्यात 2 गोष्टी आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे आमचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. आम्ही तर त्यांना आताच निवडणुकीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, मी त्यांचा मतदार आहे, मी त्यांना मागच्या वेळेसही मत दिलेलं आहे आणि आता ह्यावेळेस जायचं की नाही त्यावर विचार चालू आहे. दुसरी गोष्ट, राजकारण आत्ताच का केलं ही पत्रकार परिषद आत्ता का? कारण 2 महिन्यापूर्वी मी क्लस्टर योजनेमध्ये अर्ज केला होता माझ्या कंपनीचा, आणि मला असं सांगितलं गेलं की तुम्ही बँकेकडे जा आणि प्री सँक्शन लेटर घेऊन या 1 कोटी रुपयाचं. त्यावेळेस मला बँकेनं सांगितलं की तुम्ही 1.5 कोटीची तारण मालमत्ता आणा, मग आम्ही तुम्हाला प्री सँक्शन देतो. मग मी विचार केला की सर्वसामान्य माणसाला जर समजा अशा प्रकारे एवढ्या कंडिशन्स तुम्ही टाकताय, तर मग ज्या लोकांना एवढे कोट्यवधीचे अनुदान मिळाले त्यांना नक्की कोणत्या कंडिशन्स होत्या? त्यांची इलिजिबिलिटी, प्रशांत भाऊच्या शब्दामध्ये इलिजिबिलिटी काय होती? आता प्रशांत भाऊनं मला अजून एक शब्द सांगायचा की क्वालिफिकेशन हा एक शब्द असतो. म्हणजे तुम्ही इलिजिबल आहात का आणि तुम्ही क्वालिफाईड आहात का, या 2 वेगळ्या गोष्टी. तर इथं नक्की काय घडलं की ही कंपनी क्वालिफाय झाली? इथं एकच गोष्ट आमच्या लक्षात आली की माननीय प्रशांत भाऊंचे वडील खासदार होते आणि त्यामुळे त्यांची कंपनी क्वालिफाय झाली आणि आम्ही इलिजिबिलिटीमध्येच अडकलो. त्याच्यामध्ये नॉर्म्स आहेत, त्यांचे टर्नओव्हरचे नॉर्म्स असतील, त्यांचे प्रॉफिटेबिलिटीचे नॉर्म्स असतील, हे जर ते व्यवस्थित आहेत असं दाखवलं असेल तर आम्ही जाहीर माफी मागायला तयार आहोत. 0 आहे तुमच्या कंपनीचं बॅलन्स शीट मायनसमध्ये, तरी सुद्धा 32 कोटी रुपयाचं कर्ज तुम्हाला ती देऊ करते, त्याच्यामध्ये 16 लाख रुपये सबसिडी तुम्हाला मिळते. एकंदर भारतीय जनता पार्टीच्या गेल्या 10 वर्षातली जर कारकीर्द पाहिली तर ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय घातक ठरलेला काळ आहे. सर्व पिकांवरती वेगवेगळ्या प्रकारची निर्बंध लागले, मग त्याच्यामध्ये स्टॉक लिमिट असतील, त्याच्यामध्ये निर्यातबंदी असेल, अनावश्यक आयाती असतील, काही पिकांवरती राज्यबंदी असेल. या सगळ्या अत्याचारामुळे शेतीमालाचे भाव पडलेले आहेत. आज कांद्यावर, साखरेवर, गव्हावर, तांदळावरती, सर्व तेलबिया, सर्व कडधान्यांवरती निर्यातबंदी आहे. गहू, तांदळ, साखरावरती आजही स्टॉक लिमिट्स आहेत, कांद्यावरती कधीही लागू शकतात. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हायच्या ऐवजी निमपट झालेलं आहे. आता त्याची आकडेवारीसुद्धा आम्हाला उपलब्ध होती आहे, किती कमी झालं ते अधिकृत. दुसरी गोष्ट अशी आहे की एक लोकशाही राष्ट्र आहे आणि लोकशाही राष्ट्रामध्ये विरोधी पक्षसुद्धा तितकाच मजबूत असणं फार गरजेचं आहे. परंतु ज्या पद्धतीने महाराष्ट्रामधले विरोधी पक्ष फोडण्याचा कार्यक्रम झाला, त्यांना आमिष दाखवली गेली, ईडीची आयटीची धमकी देण्यात आली आणि विरोधी पक्ष कमजोर करण्याचं काम केलं गेलं. केंद्रामध्ये काँग्रेससारख्या देशव्यापी पक्षाचे तुम्ही खाती गोठवता, त्यांच्या नेत्यांना तुम्ही तुरुंगात टाकण्याची व्यवस्था करता. आम आदमी पार्टीसारख्या पक्षाला
अडचणीत आणण्यासाठी तुम्ही त्यांचे अनेक नेते तुरुंगामध्ये टाकलेले आहेत। तर अशा पद्धतीने लोकशाहीचं हनन करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी करते, म्हणून असा पक्ष पुन्हा सत्तेत येणे देशाच्या हिताचं असणार नाही, म्हणून या पक्षाला मतदान करू नये असं आवाहन आम्ही सर्व जनतेला करत आहोत। दुसरी बात आहे, मग पाठिंबा कोणाला द्यायचा? पाठिंबा द्यायसारखाही कुठलाही पक्ष नाही। महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहेत याच्यातले अर्धे लोक तर आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत, किंवा हे कधी भाजपमध्ये असलेले आज महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहेत, आणि सगळ्यांचं धोरण एकच आहे, सत्तेमध्ये यायचं आणि पैसा कमवायचा, त्याच्यामध्ये असला एक प्रकार आहे। हे सगळे जे काय भारतामधले खासदार असतील, आमदार असतील, यांनी अशा पद्धतीने सरकारी निधीचा अपव्यय केलेला आहे, लूट केलेली आहे, आणि याच्यासाठी हे यांना आपण निवडून देत नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की गुन्हेगारीकरण झालेलं आहे, सगळ्या देशाच्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे। अधिकृत आकडेवारी अशी आहे की जवळपास 50% खासदार आमदार हे कलंकित आहेत, यांच्यावरती खुनाचे, दरोड्याचे आणि बलात्काराचे आरोप असलेले आज खासदार आहेत। आपल्या रेसलर ज्या महिला आहेत, तरुणी होत्या, आणि त्यांनी आरोप केला, त्यांचा विनयभंग झालेला आहे, आणि एक मंत्री त्याचा आरोपी असताना त्याच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही, त्या बिचाऱ्या आपल्या स्पोर्ट्समन लोकांना बिनशर्त माघार घ्यावी लागते। ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। शिर्डी मतदारसंघातल्या जनतेची माफी मागितली पाहिजे। आमच्यावर तुम्हाला आबरू नुकसानीचा दावा करायचा असेल तर जरूर करा, आम्ही तर फेस करायला तयार आहोत, उलट आम्ही वाट पाहत आहोत। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार विविध योजनांमार्फत शेतकऱ्यांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान देऊन त्यांना आपला उद्योग उभं करण्यासाठी सहाय्य करत असतं। परंतु काही वर्षाच्या अनुभवानंतर असं लक्षात आलेलं आहे की सामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांसाठी जे काही अनुदान सरकार उपलब्ध करून देतं त्याच्यावरती काही प्रभावशाली व्यक्तीच फक्त डल्ला मारत असतात। सामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांचे पदाधिकारी बँकांकडे चक्रा मारून मारून कंटाळून जातात, शेवटी नाद सोडून देतात। महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने 6000 शेतकरी उत्पादक कंपन्या बंद पडलेल्या आहेत। परंतु ज्या कंपन्यांमध्ये आमदार खासदारांच्या कुटुंबियाची लोक असतील, मंत्र्यांच्या कुटुंबियामधली लोक असतील, त्यांचे जवळचे मित्रमंडळी असतील, त्यांच्या कंपन्यांना कोट्यवधी रुपयाचं कर्ज सर्व नियम धाब्यावरती बसवून करोडो रुपयाची सबसिडी यांना कशी मिळेल अशी सगळी व्यवस्था आज आपल्या देशामध्ये झालेली आहे। आणि याचा शोध घेताना आम्हाला कागदोपत्री एक पुरावा आढळला। तो खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या कुटुंबियांची एक कंपनी आहे, गेली 6 वर्ष ती कंपनी निष्क्रिय होती, त्याचा बिलकुल टर्नओव्हर नव्हता, तरीसुद्धा त्यांना 32 कोटी रुपयाचं कर्ज देऊन 50% सबसिडी म्हणजे 16 कोटी रुपये त्यांना देण्यात आले। आणखी एक भाग याच्यामध्ये असा आहे की शेड्यूल कास्ट, मागासवर्गीय तरुणांना बीज भांडवल मिळावं, कॅपिटल मिळावं म्हणून व्हेंचर कॅपिटल नावाचे एक व्हेंचर कॅपिटल फंड नावाचे एक निधी आहे, तो या गोरगरीब तरुणांना मिळावा। 1 कोटीपर्यंतची त्याची लिमिट असते। परंतु खासदार लोखंडे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातल्या कुठल्याही मागासवर्गीय तरुणाला याचा फायदा मिळवून दिला नाही। स्वतःच्या मुलांना, सुनेला तो फायदा मिळवून देऊन त्यांनी हा पैसा आपल्या या प्रोड्युसर कंपनीमध्ये वापरलेला आहे। अशा पद्धतीने जर सामान्य जनतेच्या करातून आलेली रक्कम, हा निधी, हा जर फक्त आमदार खासदारच लाटत असतील तर हा मोठा गंभीर विषय आहे। प्रश्न फक्त खासदार सदाशिव लोखंडेंचा नाही आहे, भारतभरातल्या अशा पद्धतीने वितरित झाल्याच्या कर्जाच्या आणि अनुदानाचा अभ्यास व्हावा, त्याची चौकशी व्हावी, आणि याचे खरे लाभार्थी कोण आहेत याची शहानिशा करून ते जनतेला कळालं पाहिजे, ते जाहीर केलं पाहिजे, अशी आमची याच्यामध्ये भूमिका आहे। याच्यामध्ये आम्हाला राजकारणाशी काही देणं घेणं नाही। सगळ्या पक्षाचे आमदार खासदार याच्यामध्ये अडकले असावेत असा आमचा संशय आहे। आज आमच्याकडे IQ बातम्या आहेत, त्याच्यावरती आम्ही कोणाचं नाव घेणार नाही। ज्या दिवशी आमच्या हातामध्ये ऑथेंटिक कागदपत्र उपलब्ध होतील त्यावेळेला आम्ही या सगळ्यांची नावं जाहीर करू। सध्या तरी आपले समाजसेवक पद्मश्री पद्मभूषण हजारे अण्णा यांच्याकडे
आम्ही एक याची प्रत देत आहोत. त्यांनीसुद्धा आम्हाला या प्रकरणामध्ये मदत करावी अशी विनंती करत आहोत. तसेच महामहिम राष्ट्रपतींना, लोकसभेचे अध्यक्षांना आणि पंतप्रधानांना पुन्हा आम्ही एक पत्र देणार आहोत. याचबरोबर बँकिंग अथॉरिटी, नाबार्ड यांनासुद्धा या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची आम्ही विनंती करणार आहोत. पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करणारा जो कोणी जवळचा असेल त्याला मतदान करावं. शेतकरी संघटनेचे, स्वतंत्र भारत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बिल्ला लावून, झेंडा घेऊन कोणत्याही पक्षाच्या, म्हणजे तो महाविकास आघाडीचा घटक असेल किंवा मग महायुतीचा घटक असेल, यांच्या प्रचारामध्ये उतरणार नाही. कोणी अपक्ष असतील आणि ते चांगले स्पर्धेमध्ये असतील, निवडून येण्याची शक्यता असेल तर त्यांना आम्ही समर्थन करू, त्यांना निवडून आणायचा प्रयत्न करू. या प्रस्थापित आमदार खासदारांना विरोध करणे ही आमची भूमिका आहे. एक पूर्ण बदल घडवण्याची गरज आहे देशामध्ये आणि तो घडवायचा असेल तर हे सत्तेतले प्रस्थापित बाजूला हटवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. गंगाधर कर्डक, मूळतः नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचा संस्थापक आणि शेतकरी उत्पादक कंपनी या विषयामध्ये गेली 10 वर्षे काम करत असलेला एक सामान्य कार्यकर्ता आहे. सामान्य शेतकरी मुलांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी आणि व्यवसाय करावा अशी इच्छा असणाऱ्या अनेक तरुणांनी गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात 8,000पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. परंतु जेव्हा या कंपन्यांना शासकीय अनुदान आणि कर्ज वितरणाचा आपण लेखाजोखा पाहिला तर असं लक्षात येतं की फक्त काही प्रभावशाली व्यक्ती, आमदार, खासदार, मोठे उद्योगपती यांच्याच शेतकरी उत्पादक कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचं अनुदान या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. आणि याचा तपास करत असताना आम्हाला अनेक आमदार, खासदार आणि प्रभावशाली व्यक्तींच्या कंपन्यांची माहिती मिळत गेली. ती अतिशय संतापजनक आहे. कारण सर्वसामान्य बांधावर काम करणाऱ्या शेतकरी जेव्हा स्वतःच्या कांद्याला पडलेला भाव आणि त्यामुळं त्याच्या आयुष्यात आलेलं दारिद्र्य याच्याशी सामना करत असतो, त्यावेळेस हे मुठभर खासदार आमदारांची लोक स्वतःच्या पत्नी, मुलं आणि सुनांच्या कंपन्यांना कोट्यवधी रुपयाचं अनुदान मिळवून देत असतात. आणि ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे, त्या गोष्टीचा अभिमान वाटावा अशा पद्धतीनं पत्रकार परिषदा घेऊन आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना अब्रूनुकसानीचा दावा ठोकू अशा प्रकारच्या जाहीर धमक्या देत असतात. ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे. आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांच्या खेमानंद दूध आणि कृषी उत्पादक कंपनीला जे कोट्यवधी रुपयाचं अनुदान मिळवून दिलं, ज्याच्यामध्ये त्यांची पत्नी, मुले आणि सुना हेच फक्त संचालक आहेत, या प्रकाराबद्दल खासदार सदाशिव लोखंडे यांनी जनतेची जाहीर माफी मागावी आणि त्यांची खासदारकी रद्द व्हावी. यासाठी आम्ही महामहिम राष्ट्रपती, माननीय लोकसभा अध्यक्ष आणि आदरणीय ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांनी या प्रकारामध्ये लक्ष घालून अशा प्रकारच्या धनदांडग्यांना आणि प्रस्थापितांना चाप लावावा अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना विनंती आहे. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.